एंडोमेट्रिओसिस किंवा एंडोमेट्रिओमा मध्ये कधी सर्जरी करायला पाहिजे हा खूप लोकांचा क्वेश्चन असतो. सो डिपेंड्स की पेशंटची स्टेट काय आहे, पेशंटचं रिक्वायरमेंट काय आहे, पेशंटला पेनफुल पिरियड्स कितपत आहेत आणि पेशंटचा पेन जो आहे तो मेडिसिन्सने रिलीव्ह होतोय की नाही. सो हे खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन्स असतात जे प्रत्येक पेशंटनुसार बदलत जातात. सो सर्जरी करायची की नाही हे फक्त एंडोमेट्रिओमाच्या साईजवरती किंवा लोकेशनवरती कधीच ठरत नसतं. सो पेशंट किती सिम्प्टोमॅटिक आहे, आपल्याला स्कॅनमध्ये किती साईज दिसते आहे आणि आपण स्कॅन जर का 3 महिन्याने केला, 6 महिन्याने केला, जर का त्याच्यात साईज वाढतच चालली आहे किंवा पेशंटचे सिम्प्टम्स वर्सन होत आहेत, पेन किलरने पिरियड पेन जात नाहीये, खूप जास्त सिव्हिअर पिरियड पेन आहे किंवा हेवी ब्लीडिंग आहे. या सगळ्या गोष्टींवरती हे अवलंबून असतं की आपण सर्जरी करायची की कन्झर्वेटिव्ह मॅनेजमेंट करायचं, की विदाऊट सर्जरी आपण एंडोमेट्रिओसिस मॅनेज करायचं. सो फुल प्रूफ असा आन्सर कधीच कोणी तुम्हाला देऊ शकत नाही, कारण ह्याचं जे आन्सर आहे हे प्रत्येक कपलवरती किंवा पेशंटच्या स्टेटसवरती अवलंबून असतं. जर का एखाद्या कपलला प्रेग्नन्सी डिझायरस असेल आणि जर का त्या लेडीला एंडोमेट्रिओसिस असेल, सो डेफिनेटली इट मेक्स सेन्स फॉर अस टू सर्जिकली रिमूव्ह द एंडोमेट्रिओसिस, कारण कुठे ना कुठे एंडोमेट्रिओसिसमुळे प्रेग्नन्सी कन्सीव्ह होण्यासाठी त्रास होणारच आहे आणि प्रेग्नन्सी झाल्यानंतर सुद्धा in a lot of cases, endometriosis patients do land up with abortion. So if a couple is planning for a pregnancy आणि एंडोमेट्रिओमाची साईज थोडी छोटी असेल किंवा एवढा सिग्निफिकंट एंडोमेट्रिओसिस नसेल, तरी सुद्धा इट मेक्स सेन्स फॉर अस टू सर्जिकली रिमूव्ह दी एंडोमेट्रिओसिस. पण एखाद्या लेडीची जर का फॅमिली कंप्लीट असेल, शी इज नॉट डिझायरस ऑफ एनी मोर किड्स अँड शी इज हॅव्हिंग व्हेरी मिनिमल पेन, फक्त इन्सिडेंटली स्कॅन केला आणि त्याच्यामध्ये एंडोमेट्रिओसिस डायग्नोज झालं. पण पेशंटला फार पेनफुल पिरियड्स नाही आहेत. थोडाफार पेन होतो जो टॅबलेट्सने रिलीव्ह होतो आहे. फर्दर प्रेग्नन्सीही नको आहे. तर मग या सिच्युएशनमध्ये सर्जिकली रिमूव्ह करायला एंडोमेट्रिओसिसला इट डझंट मेक एनी लॉजिकल सेन्स. We can just follow it on a 6 monthly basis or a yearly basis just to watch whether the size is increasing or not. खूप जास्त साईजमध्ये इन्क्रीज होतोय का एंडोमेट्रिओमा, सो ऑन अँड सो फोर्थ. आणि जेव्हा पेशंट सिम्प्टोमॅटिक बनते किंवा पेशंटला जेव्हा खूप जास्त त्रास व्हायला लागतो, तेव्हा फारसं साईज मॅटर करत नाही. आपण जेव्हा पेशंटला ट्रीट करतो, तेव्हा स्कॅनमध्ये साईज काय आहे हे बघण्याच्या पेक्षा आपण नेहमी हे बघतो, की पेशंटला किती त्रास होतोय आणि सर्जरीने पेशंटला किती फायदा होईल. सो हे जास्त महत्त्वाचे क्वेश्चन्स असतात रादर दॅन साईज ऑफ द एंडोमेट्रिओमा. सो फॉर एव्हरी पेशंट द ट्रीटमेंट इज टेलर्ड टू युअर ओन बेनिफिट. आणि कधीच आपण असं गृहीत धरू शकत नाही, की खूप लार्ज एंडोमेट्रिओमा आहे, तर त्याची आत्ताच सर्जरी करायची किंवा खूप छोटूसा एंडोमेट्रिओमा आहे, तर काढायची गरज नाही. सो हे दोन्ही एक्स्ट्रीम्स झाले. तुमच्या त्रासावरती अवलंबून आहे, तुमच्या लाईफ सिच्युएशनवरती अवलंबून आहे. सो कन्सल्ट अ गायनेकोलॉजिस्ट इफ यू आर सफरिंग फ्रॉम एंडोमेट्रिओसिस ऑर पेनफुल पिरियड्स ASAP. थँक यू.